20 एप्रिल 2026 आणि एक ट्रेलर आला ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच आग लावली। राजा शिवाजीचा ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो, पण हा फक्त ट्रेलर आहे की खरोखरच इतिहास पुन्हा जिवंत होतोय। नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सध्या ट्रेंडिंग असलेला ट्रेलर राजा शिवाजीचा। या चित्रपटात रितेश देशमुख यांनी साकारला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य प्रवास। ट्रेलरची सुरुवात होते एका पॉवरफुल डायलॉगने, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, आणि इथूनच वाईब सेट होते। व्हिज्युअल्स खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहेत। किल्ले, युद्धभूमी, ग्रँड सेट्स, यात अफजल खान फाईटची झलक दाखवली आहे। तलवारबाजी सीन पाहिल्यावर गूज बम्प्स येतात। जिजाऊंचा प्रभाव दिसतो, प्रजेसाठी असलेलं प्रेम दाखवले आहे। रितेश देशमुख हा ॲक्टर कॉमेडीपासून सिरियस रोलपर्यंत वर्सॅलिटी दाखवलेली आहे। पण शिवाजी महाराजांचा रोल फक्त ॲक्टिंग नाही, तो पर्सनॅलिटी, आवाज आणि ऑरा मागतो। हा ट्रेलर पाहून असं वाटतंय की हा चित्रपट तानाजी आणि बाहुबलीसारखा ग्रँड होऊ शकतो। बिग स्केल प्रोडक्शन, स्ट्रॉंग बॅकग्राऊंड म्युझिक आहे, सिनेमॅटिक शॉट हॉलिवूड लेवल फील करतात। ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर एकच आवाज आहे, एक मराठा लाख मराठा। पॉझिटिव्ह बज हाय आहे, पण एक्सपेक्टेशन पण स्काय हाय आहेत। हा ट्रेलर एक गोष्ट क्लिअर करतो, हा चित्रपट फक्त मूवी नाही, हा एक इमोशन आहे। जर एक्झिक्युशन परफेक्ट झाला तर ब्लॉकबस्टर, आणि जर चूक झाली तर हेवी बॅकलॅश। तर मित्रांनो, राजा शिवाजीचा हा ट्रेलर खरंच हिस्ट्री क्रिएट करणार का, हे तर चित्रपट आल्यानंतरच कळेल। पण एक गोष्ट नक्की, छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा जेव्हा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा ती फक्त मूव्ही राहत नाही, ती एक भावना बनते। आणि रितेश देशमुख या भूमिकेत किती न्याय देतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच दमदार कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।